आता मी तुम्हाला सांगतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नेमका काय आहे बघा. मी तुम्हाला थिअरम नाही सांगते, बेसिक सांगतो याचं काय. सपोज हा एक ट्रायंगल आहे. काय हा एक ट्रायंगल आहे, 3 साईड आहे म्हणजे काय असणार आहे, ट्रायंगल असणार आहे. ह्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका बाजूला एक पॅरलल लाईन काढली. सपोज मी इथं काय काढले, एक पॅरलल लाईन काढली. सपोज मी याला नाव दिलं ए बी अँड काय दिलं सी, म्हणजे माझ्याकडे ट्रायंगल कोणता आहे बरं, ABC ट्रायंगल आहे. आणि मी एका साईडला कोणती पण साईड, ही साईड असेल, ही साईड असेल किंवा ही साईड असेल. आता मी BCला एक काय केली, पॅरलल लाईन काढली आणि त्याला मी म्हटलं सपोज L म्हटलं. काय म्हटलं, L. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल बघा, इन ट्रायंगल ABC हा काय एक ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ABC लाईन L इज पॅरलल टू लाईन BC. लक्षात आलं ना, ही L लाईन कोणाला पॅरलल आहे, BCला. मग आपण असं लिहितो ना, लाईन L इज पॅरलल टू लाईन BC किंवा साईड BC, बरोबर का नाही. जर एका ट्रायंगलमध्ये एका साईडला एखादी लाईन जर पॅरलल असेल तर ती लाईन उरलेल्या 2 साईडला इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट म्हणजे काय, छेदते. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, छेदते. मग ही लाईन L ह्या AB आणि ACला काय करते रे, इंटरसेक्ट करते ना. मी असं मानलं की लाईन L इंटरसेक्ट ॲट पॉइंट P अँड पॉइंट Q. ही लाईन ह्या ABला कुठे इंटरसेक्ट करते, पॉइंट Pला. आणि ह्या L लाईन ACला कुठे इंटरसेक्ट करते, Qला, म्हणजे छेदून जाऊ राहिले, बरोबर ना. मग जी इंटरसेक्ट करणारी जी लाईन आहे किंवा त्या लाईननी जे 2 पॉईंट तयार केले का, P आणि Q, काय केले, P आणि Q पॉईंट तयार केले. तर अशा वेळेस उरलेल्या 2 बाजूंचा रेशो हा इक्वल असतो. 2 बाजूंचा रेशो कसा असतो, इक्वल. म्हणजेच असं म्हणायचं मला की AP अपॉन BPB इज इक्वल टू इक्वल कोणती साईड, AQ अपॉन QC. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं, बाकी काहीच करायचं नाही. अख्खा थिअरम मी तुम्हाला याच्यात सांगितलं. कळलं की मी काय म्हटलं, पुन्हा एकदा सांगतो. एक ट्रायंगल आहे ABC, त्याला आपण एक L ही लाईन इंटरसेक्ट केली. कोणाला इंटरसेक्ट झाली आहे, लाईन AB अँड लाईन AC ॲट पॉइंट P अँड Q इज पॅरलल टू कोणाला आहे, BCला, बरोबर. हे सर्व झालं. आणि ज्यावेळेस ती इंटरसेक्ट करते त्यावेळेस ह्या एका साईडचा रेशो हा दुसऱ्या साईडच्या रेशो एवढा असतो, म्हणजे इक्वल असतो. म्हणून आपण म्हणतो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हेच शो दॅट करायचं किंवा प्रूव्ह दॅट करायचं, हेच आपल्याला, हाच तो थिअरम, बाकी काहीच नाही. पण हे करण्यासाठी थोडं आपल्याला उटाऱ्याट्या करावं लागतील. मग आता काय उटाऱ्याट्या ते आपल्याला बघायचे. लक्षात येईल का, थिअरम कळाला काय, हे आता मी रब करतो आणि आता आपल्याला रेग्युलर काय ते आपण बघूया. थिअरमचा काय थीम आहे, कळाली का. बस काय दाखवायचं आहे, इंटरसेक्ट करणारे ज्या 2 बाजू आहे का त्यांचा रेशो हा काय असणार आहे, इक्वल, बाकी काहीच नाही याच्यात. लक्षात येईल काय. मग आता आपण स्टेपने जाऊ, काय आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. मग चला पहिले काय करा, नोटबुकमध्ये तुमचा जो थिअरमचं नाव आहे ते थिअरम लिहून घ्या. थिअरम आहे ना तुमच्याकडे बुक सर्वांकडे. थिअरम काय सांगतोय बघा मी एक सांगतोय ते तुम्हाला बुकमध्ये जे हायलाइटेड थिअरम दिलेला आहे, बरोबर ना. कधी कधी तो दिलेला असतो, कधी कधी दिलेला नसतो. तुम्हाला कधी कधी फक्त असं देतात क्वेश्चन, स्टेट द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, एवढंच दिलेलं आहे. मग असेच तुम्हाला काय लिहायचं आहे माहिती आहे का, थिअरमचं नाव लिहायचं आहे, नंतर तुम्हाला खाली गिवन लिहायचं आहे, टू प्रूव्ह लिहायचं आहे, कन्स्ट्रक्ट लिहायचं आहे आणि नंतर थिअरम लिहायचं आहे. आणि हे सर्व लिहावंच लागतं. सिंपल, एकदम सिंपल आहे. हळूहळू जाऊ, स्टेपने जाऊ, काही एवढं अवघड नाही आहे. आता लिहून घ्या, मी सांगतो काय बघा. थिअरम काय सांगतोय बघा, इफ अ लाईन, बुक आहे सर्वांकडे, घ्या लिहून. चला पेज नंबर किती ते 7, बरोबर, पेज नंबर 7. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड, पॅरलल
टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे एक लाईन आहे ती एका ट्रायंगलला काय करायचे, पॅरलल काढायची आहे. पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining side, intersect the remaining sides in two distinct point, comma, then the line divides the sides in the same proportional. Then the line divides the sides in the same proportion. मग आता हे तुम्हाला एक तर दिलेलं असू शकतं, कधी कधी दिलेलं नसणार पण आहे. दिलेलं असेल तर पुन्हा एकदा लिहायचं तेच पाहून, आणि नसन दिलं तर तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो क्वेश्चन कसा असेल, स्टेट द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, बस एवढंच म्हटलेलं असेल. आणि मग हे सर्व तुम्हाला लिहायचं. काय लिहायचं, पहिलं थिअरम जे तुम्हाला मी आता लिहून दिला तो जे बुक्समध्ये ते तुम्हाला पूर्ण लिहायचं. याचा मिनिंग काय तो पहिला सांगतो. याचा मिनिंग यांनी असं सांगितलं आहे की याच्यात मिनिंग काय दिलं, एक ट्रायंगल आहे असं सांगितलं. डायग्राम पण काढावं लागते बरं का. एक काय आहे, ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलच्या कोणत्या तरी एका साईडला एक पॅरलल लाईन आहे. बघा ही पॅरलल लाईन आहे. ट्रायंगल मी कन्सिडर केला ए बी अँड सी, आणि बी सीला पॅरलल लाईन कोणती बरी, जर सपोज यल आहे. यल लाईन इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी अँड क्यू. हा पी आणि ह्या क्यूला ती काय झाली, इंटरसेक्ट कोणत्या साईडला, ए बी आणि कोणाला, ए सीला. मग त्यांनी असं म्हटलं का, काय प्रूव्ह करा, देन त्यांनी असं प्रूव्ह केलं, देन ह्या दोन साईडचा रेशो हा कसा असणार आहे, इक्वल, सेम असणार आहे. इक्वलचा अर्थ काय दिला आपल्याला, सेम. म्हणजे यांचा रेशो इज इक्वल टू यांचा रेशो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे किंवा सेम असणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं, शेवट ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, एवढंच प्रूव्ह करायचं, बाकी काही नाही. लक्षात आलं कितपर्यंत. मग आता तुम्ही थिअरम दिलाय, आता आपल्याला काय लिहायचं इथं, गिवन काय काय दिलं. मग आता गिवनमध्ये काय दिलं बघा, कोणता ट्रायंगल दिलाय बरं, ट्रायंगल ए बी सी, हा काय दिला, एक ट्रायंगल. ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला कोणती लाईन दिली बरं, लाईन यल इज पॅरलल टू साईड बी सी, बरोबर का नाही आहे. बघा ना, ही लाईन यल आहे, ही कोणाला, पॅरल, हे पॅरलचं चिन्ह आहे. पॅरलल म्हणजे काय, समांतर, मराठीत आपण त्याला समांतर म्हणतो. ही लाईन यल कोणाला पॅरलल आहे, बी सीला, बरोबर. पुढे अजून काय दिलंय, अँड लाईन इंटरसेक्ट ए साइड ए बी अँड ए सी ॲट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली, बरोबर का नाही. ए बी या लाईनवर कोणता पॉईंट आहे, पी पॉईंट आहे, आणि ए सी वरती कोणता पॉईंट आहे, क्यू पॉईंट आहे, तो क्यू पॉईंट आहे, बरोबर ना. हे आपल्या गिवन आहे, कारण की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटवरूनच आपण काय केले, डायग्राम काढले, आणि या डायग्रामवरून आपण गिवन लिहिलं आहे ना. लक्षात आलं का, हे सर आपल्याला काय गिवन आहे. देन आता पुढं काय लिहायचं आपल्याला, टू प्रूव्ह. नेमकं प्रूव्ह काय करायचं, मग आपल्याला प्रूव्ह काय करायला लावलं आहे मी तुम्हाला, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन काय करायचं आहे, क्यू सी. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. पण हे प्रूव्ह करत असताना आपल्याला फक्त एवढी डायग्राम दिलेली आहे, एक गोष्ट आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागेल. कन्स्ट्रक्टचा अर्थ काय, बांधकाम. ह्या डायग्राममध्ये काहीतरी आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणून कन्स्ट्रक्ट. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे, इथं लाईन पी सी ड्रॉ करायची आणि दुसरी कोणती करायची आहे, क्यू बी म्हणा किंवा बी क्यू म्हणा. हे काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो काय, ड्रॉ सेगमेंट, कोणता केला आपण ड्रॉ, पी सी अँड क्यू बी किंवा बी क्यू, काही पण म्हणा, काही प्रॉब्लेम नाही.
हे आपण काय केलं, कन्स्ट्रक्ट केलं. लक्षात आलं की कन्स्ट्रक्ट लिहायचं. पहिलं काय लिहिलं आपण, एक थेरमचं नाव, नंतर काय लिहिलं आपण, एक गिवन, देन काय प्रूव्ह दॅट करायचं आहे, काय शो करायचं, काय सिद्ध करायचं ते, आणि नंतर काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे. आता इथून पुढे आपल्याला काय करायचे, प्रूफला सुरुवात करायची आहे. प्रूफ लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बरेच शिक्षक असं म्हणतात का प्रूफ पाठ करा किंवा थेरम पाठ करा. मी म्हणतो पाठ करायची गरज नाही, समजलं तर पाठ करायची अजिबात गरज नाही, पण म्हणून समजून घ्या. इथपर्यंत कळालं का सर्वांना? इथपर्यंत काय अडचण आहे का लिहायला? इथपर्यंत एकदम इझी आहे. आता प्रूफ काय ते आपण बघूया. आता प्रूफमध्ये आपल्याला इथं 3 प्रकार, ह्या डायग्राममध्ये आपल्याला 3 ट्रायंगल दिसू राहील. दिसतात आहे का रे? बघा, हा एक ट्रायंगल दिसतोय का, छोटा दिसतोय एक. हा एक दिसतोय का, QPB, हा एक ट्रायंगल दिसतोय का? आणि अजून एक दिसतोय PQC. 3 ट्रायंगल आहे का याच्यामध्ये? ह्या 3 ट्रायंगल आपल्याला प्रूव्ह दॅट काय होणार आहे, इथं कंप्लीट होणार आहे. फक्त 3 ट्रायंगल. मग आता याच्यामध्ये आपण पहिला एक ट्रायंगल घेऊ, इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल आपण इथं घेऊ PQB. हे 2 ट्रायंगल घेऊ. कोणता? हा एक वरचा ट्रायंगल आणि कोणता बरं, हा एक ट्रायंगल. कसं झालं का? ह्या 2 ट्रायंगलचं आपल्याला काय करायचं, पहिलं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. मग आता इथं बघा, आपल्याला एरियाचा म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण फाइंड आउट केला होता मागच्या प्रॅक्टिस सेटला 1.1ला. माहिती आहे ना? 2 जर आपल्याला ट्रायंगल दिलेले असतील त्यांचा एरियाचा रेशो काढायचो. आठवतं का रे आपण? कसा काढायचो? हा ट्रायंगल सोबत याला ABC म्हटलं, याला PQR म्हटलं. याचा एरिया कसा असतो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन याचा एरिया ऑफ ट्रायंगल कसा असतो? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बरं, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असायचा? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बरोबर का नाही? आठवतं की आपण मागे घेतलं होतं, सेम इथं असायचं. 1/2 काय व्हायचं इथं? कॅन्सल. बेस सेम असेल तर कॅन्सल व्हायचं आणि हाईट सेम असेल तरी कॅन्सल व्हायचं. जे असेल ते सेम असेल तर कॅन्सल व्हायचं. इथं 1/2 तर सेम असंच येतं, कन्फर्म कॅन्सल व्हायचं. हे असायचं किंवा नसायचं. बरोबर? मग हा आपण एरियाचा 2 ट्रायंगलच्या एरियाचा आपण रेशो काढायचो. इथं पण सेम तेच करायचं आपल्याला. इथं पण काय करायचं? सेम. मग आता हा एक ट्रायंगल झाला, हा एक ट्रायंगल झाला. मग यांचा काय घ्यायचं आपल्याला? आता रेशो घ्यायचा. मग एरिया ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढण्यासाठी काय होईल बघा, इथं आपण एक बघू. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, इथं बघा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे बरं? पहिला कोणता घेऊ आपण? APQ अपॉन रेशो घ्यायचा आहे. ट्रायंगलच्या एरियाचा काय घ्यायचा? रेशो. हा एक ट्रायंगल आणि ह्या एक ट्रायंगलचा रेशो घ्यायचा म्हणजे काय होणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बरं? PQB इज इक्वल टू काय असतं रे इथं? या एरिया कोणत्याही ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. याचा पण काय असणार फॉर्म्युला? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 काय होणार आहे? कॅन्सल. हे जे मागच्या लेक्चरला होते त्यांना चांगलं कळेल, जे मागच्या लेक्चरला नसेल त्यांना थोडंसं जड जाईल. त्यासाठी त्यांनी आपलं जे व्हिडिओ टाकलेले यूट्यूबला ते पहिले एकदा बघा सर्वांनी. मग 1/2 परत लिहायची गरज नाही, कारण की ते तसे पण काय होणार आहे? कॅन्सल. हे लक्षात? ओके. बरं, आता ह्या 2 ट्रायंगलमध्ये गोष्ट बघा, हा एक ट्रायंगल आहे ना, हा एक ट्रायंगल आहे. बरोबर ना? याच्यामध्ये ही जी हाईट आहे का, ही काय दिसते रे तुम्हाला? सेम. बरोबर ना? APQ मध्ये कोण आहे बरं? PQ आहे. बरोबर ना? आणि PQB मध्ये सुद्धा कोण आहे? PQ. म्हणजे PQ साईड काय बरं? सेम आहे. काय आहे? कॉमन. वाटलंच मी 1/2 सोडून देतो. बाकी याला काय म्हणतो आपण? हाईट. आणि याचा बेस काय असणार आहे? या वरच्या ट्रायंगलचा बेस हा असणार आहे आणि खालच्या ट्रायंगलचा बेस कोणता असणार आहे? हा असणार आहे. ओके, आपण घेऊ. आपण मग आता काय घेऊ आपण? हाईट इंटू बेस घ्या बरं. हाईट काय असणार आहे? PQ. याची हाईट काय असणार आहे? कोणाची? APQची हाईट काय असणार आहे? PQ इंटू बेस काय असणार आहे? AP अपॉन आता हा खालचा ट्रायंगल, याची पण हाईट तीच आहे. कोणती बरं? PQ इंटू बेस कोणता असणार याचाला? PP. बरोबर का? हे आपण शिकलोय
1.1मध्ये कोण सेम दिसतात इथं पी क्यू आणि पी क्यू सेम असलं तर काय होणार इथं कॅन्सल. तशी लिहायची गरज नव्हती, बुक्समध्ये दिलेलं नाही आहे, पण आपल्याला कळा म्हणून आपण लिहिलं आहे. म्हणजे इज इक्वल टू काय राहील बरं इथं काय राहणार आहे ए पी अपॉन बी पी. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. एक काम करू आपण हे खाली लिहू. इज इक्वल टू काय राहिलं आपलं ए पी अपॉन पी बी. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण फर्स्ट. इथपर्यंत कळालं सरांना. एक गोष्ट तुम्हाला जाणवेल बघा, एक बाजू आपली तयार झाली, फक्त आता कोणती बाजू दुसरी बाजू राहिलेली. आता बघा काय नेक्स्ट. आता आपल्याला दोन पुन्हा ट्रायंगल घ्यायचे. कोणता हा एक तर घ्यायचाच आहे, बट हा दुसरा हा न घ्यायचा, आता दुसरा आपल्याला हा घ्यायचा, सेकंड हा वाला घ्यायचा. मग आता काय बघा इन ट्रायंगल कोणता पुन्हा ए पी क्यू अँड ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे पी क्यू सी. बरोबर ना, पी क्यू सी हा ट्रायंगल घ्यायचा आता आपल्याला. ओके, यांचा पण काय करायचं एरियाचा रेशो काढायचा आहे. काय काढायचं एरियाचा रेशो. मग काय होईल बरं एरियाचा रेशो काढण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल कोणते ह्या दोघांचाच रेशो घ्यायचा आहे ए पी क्यू अपॉन काय घ्यायचा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू. कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला तोच कोणता 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि याचं सुद्धा काय होणार आहे 1/2 बेस इंटू हाईट. आता 1/2 दोघांका सेम आहे म्हणून काय होणार ते कॅन्सल. म्हणजे कोण राहिलं आता आपले बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बरं आता बघा ए बी सी जसं मी सांगितलं याच्यावाले हाईट काय असणार आहे बरं आता काय असणार आहे पी क्यू इंटू याचा आता बेस इकडला घ्यायचा आपल्याला काय असणार आहे ए क्यू अपॉन. बरं ह्या ट्रायंगलचा सुद्धा आता ही काय असणार आहे हाईट पी क्यू इंटू बेस काय असणार आहे आता क्यू सी. बरोबर का. माझी तर कोण सेम आहे रे पी क्यू गेट काय होणार इथं कॅन्सल. म्हणजे कोण शिल्लक राहील आपल्याकडं देअरफॉर दिस इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. याला इक्वेशन नंबर म्हणा सेकंड. याला इक्वेशन नंबर म्हणायचं सेकंड. बुकमध्ये नका बघू, बुकमध्ये थोड्या गोष्टी कमी दिल्या आहे आणि त्यामुळे ते कळणार नाही, त्यामुळे इथं लक्ष द्या. एक्स्ट्रा लिहिलं तर चालतं, कमी लिहिलेलं नाही चालणार. मग इथं हे पहिले इक्वेशन झाले, इक्वेशन नंबर काय झालं आपलं सेकंड. पहिल्यांदा आपण पुन्हा सांगतो, पहिल्यांदा आपण हे दोन ट्रायंगल घेतले, नंतर आपण हे दोन ट्रायंगल घेतले. आता काय करायचं आहे वरचा सोडून द्या, आता हे दोन ट्रायंगल घ्यायचे. कोणता हा एक ट्रायंगल घ्यायचा आणि हा एक ट्रायंगल घ्यायचा आता आपल्याला. ओके नेक्स्ट. आता काय होईल बघा इन ट्रायंगल कोणता बरं बी पी क्यू अँड ट्रायंगल कोणता पी क्यू सी. ह्या ट्रायंगलमध्ये असं बघायचं. आता इथं सुद्धा आपल्याला रेशो घ्यायचा आहे, पण एक गोष्ट तुम्हाला जाणवेल बघा इथं काय जाणवते मला सांगा ह्या बी पी क्यूचा बेस कोणता असू शकतो रे. सपोज हा असेल ना पी क्यू आणि मला सांगा ह्या पी क्यू सीचा पण बेस कोणता आहे पी क्यू. म्हणजे बेस कसा असणार आहे सेम. म्हणजे बेस कॅन्सल झाला का झाला. ओके बेस काय झाला कॅन्सल. 1/2 कॅन्सल होईल का रे होईल ना. एरियाचा 1/2 काय होतो कॅन्सल. बेस गेला 1/2 गेला 1/2 गेला. आता कोण राहिला हाईट. आता मी गंमत सांगतो तुम्हाला. मी जर सपोज इथं हाईट काढली हिची हाईट ही राहणार आहे ना आणि हिची हाईट काय राहणार आहे ही राहणार आहे. मला सांगा ह्या दोन्ही हाईट सेम असेल का नसेल. का बरं असं सांग बरं. नाही काय सांग ह्या दोन हाईट सेम का असेल. हां स्क्वेअर. अजून का बरं मी काय म्हटलं कळालं का. हा जो ट्रायंगल आहे का याची हाईट ही बरोबर ना आणि हा एक ट्रायंगल आहे याची हाईट ही आहे. हे दोघं सेम असेल का नसेल. तुम्ही म्हणे हो आहे. तर मग मला सांगा का सेम असेल 90 डिग्री. अजून व्हेरी गुड. दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स नेहमी इक्वल असणार आहे बरोबर का नाही. मग ह्या दोन पॅरलल लाईन आहे ना आपल्या दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स नेहमी काय असतं इक्वल. मग हे डिस्टन्स म्हणजेच एक प्रकारे काय रे हाईट आहे. मग हाईट पण याची काय इक्वल आहे. मग हाईट पण गेलं काही राहिलं का शिल्लक नाही. याचा अर्थ हा झाला या दोन्ही पण ट्रायंगलची हाईट सेम आहे बेस सेम आहे 1/2 सेम आहे म्हणजे अख्खा ट्रायंगलच सेम आहे.
आहे का नाही आहे, म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल PBQ इज इक्वल टू ट्रायंगल PQC बिकॉज रिझन लिहू शकतात बिकॉज हाईट अँड बेस आर इक्वल. हाईट अँड बेस सेम आहे ना त्यांचं आलं. ह्या दोन अँगलचा हाईट आणि बेस काय आहे, इक्वल आहे का नाही इक्वल. याला इक्वेशन नंबर आपण म्हणू थर्ड. अँड लास्ट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड ह्या तीन इक्वेशन एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. एक लक्ष द्या काय बघायला मिळते. मला सांगा हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन याच्यामध्ये बघा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APQ इथं सुद्धा काय एरिया ऑफ ट्रायंगल APQ दोघं काय रे सेम आहे. इथं बघा आता काय एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि इथं काय बरं PQC आहे. हे तर वेगळं आहे पण इथं आपण खाली लिहिलं आठवतात बघा PQB हा आणि हा दोघं पण काय रे इथं इक्वल आहे. म्हणजे हे वरचे अँगल ट्रायंगल इक्वल आहे आणि खालचे सुद्धा काय इक्वल आहेत. म्हणून एवढं जर लिहिलं तर शेवट लिहायचं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड देअरफॉर डायरेक्ट तुम्ही लिहू शकतात काय जर ह्या दोन बाजू जर इक्वल असतील तर याच्या ह्या दोन बाजू सुद्धा काय असणार आहे इक्वल असते. लेफ्ट हँड साईड इक्वल असेल तर राईट हँड साईड सुद्धा कशी असते इक्वल. म्हणून देअरफॉर काय होणार आहे AP/PB इज इक्वल टू सेकंडची राईट हँड साईड कोणती आहे AQ/QC आणि हेन्स प्रूव्ह. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बरोबर का नाही आहे. हेच तर प्रूव्ह करायचं होतं का नाही AP/BP इज इक्वल टू AQ/QC तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. येईल का लक्षात. एकदम खूप सिंपल आहे. आणि बेसिक प्रपोर्शन थेरममध्ये आपण काय शिकलो पुन्हा एकदा मी फॉर्म्युला सांगतो. प्रॉपर्टी ही थोडक्यात हा ट्रायंगल आहे एक इंटरसेक्ट करणारी लाईन आहे याला म्हटलं मी ABC हा काय ट्रायंगल आहे P आणि Q काय इंटरसेक्ट पॉईंट आहेत बरोबर ना. आणि जर असं असेल तर AP अपॉन काय असतो PB इज इक्वल टू काय असतो AQ अपॉन कोण असतो QC. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. आता मी सांगतो सेकंड प्रॉपर्टी. एक लक्षात लिहू नका नंतर आपल्याला सर्व एकत्रित लिहायचं आहे. एक लक्ष द्या सेकंड प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे कारण प्रॅक्टिस सेट 1.2 त्याच्यावर डिपेंड आहे. बघा एक सपोज ट्रायंगल आहे हा काय आहे ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये एका अँगलमधून निघणारी लाईन जर त्या अँगलला बायसेक्ट करत असेल. बायसेक्टचा अर्थ काय माहिती आहे का रे बायसेक्टचा अर्थ काय एक लाईन अशी असते का जी दोन्ही बाजू काय करते इक्वल करते याला आपण म्हणतो बायसेक्ट. आणि जर बायसेक्ट होत असेल तर काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. पुन्हा एक सपोज याला म्हटलं एक ट्रायंगल AB आणि C. मी ह्या B अँगलमधून एक लाईन काढली जी लाईन काय करते हा अँगल आणि हा अँगल इक्वल डिवाइड करते आहे. ध्यान झालं की मी काय बोललो. फॉर एक्झाम्पल बघा हा एक सपोज ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आहे बरोबर ना. हा किती डिग्री असतो रे 90 राईट अँगल ट्रायंगल आहे ना. मग मी जर इथून एखादी लाईन जर काढली आणि ही लाईन जर मी असं म्हटलं का ह्या ट्रायंगलला ह्या अँगलला बायसेक्ट करते तर मला सांगा याचा मेजरमेंट किती असेल. भागाचं मेजरमेंट माप किती असेल 45. जर ते 45 असेल तरच आपण त्याला म्हणू शकतो बायसेक्ट केलं अन्यथा नाही. बायसेक्ट कधी वापरायचा असतो शब्द ज्यावेळेस त्या लाईनने दोन कोन केले आणि दोन्ही पण इक्वल असले तर त्याला म्हणायचं बायसेक्ट. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा नॉलेज आहे म्हणून सांगतो. फॉर्म्युला मात्र पुढे तो तुम्हाला पुढे गेला मी सांगतो काय. जर बघा मग आता सपोज याला मी म्हटलं लाईन L ह्या L लाईनने काय केलं आहे अँगल B हा बायसेक्ट केला आहे. कळालं का नक्की. ह्या लाईन Lने ह्या Bचे दोन तुकडे केले बायसेक्ट केला. मग मला सांगा हा टोटल जर B 60 डिग्री असेल तर मला सांगा आता हा भाग किती असेल आणि हा किती असेल म्हणजे याचा अर्थ बायसेक्ट केला. म्हणून मी तर दोन गोल काढले. ह्या दोन गोलचा अर्थ काय दोन्ही बाजू इक्वल.
कधी कधी स्टार देतात, कधी कधी गोल करतात, कधी कधी फुली करतात, काही पण करतील. याचा अर्थ हा झाला दोन्ही पण अँगल कसे झाले, इक्वल झाले. लक्षात. जर मग अशी डायग्राम जर असेल आणि इथं जी ह्या लाईन एलने ए सीला काय केलं, इंटरसेक्ट केलं, बरोबर ना. आणि मी सपोज याला नाव काहीतरी दिलं, सपोज डी नाव दिलं. काय नाव दिलं, डी. ही लाईन पूर्ण काढली तरी चालती, नाही काढली तरी सुद्धा चालती. मातिक लक्ष द्या. ही लाईन कोणाला इंटरसेक्ट करू राहिली बरं, ए सीला. हे लक्षात येईल का. म्हणून आता आपल्याला एक पुढे गेल्यावर याच्यावरती डायरेक्ट डायग्रामवरती तुम्हाला व्हॅल्यूज देतील आणि त्या 1 2 3 4 4पैकी कोणते 3 व्हॅल्यू देतील आणि चौथी व्हॅल्यू काढायला लावतील. अशा वेळेस जर एखाद्या अँगलमध्ये जर एखाद्या ट्रायंगलमध्ये एखादा अँगल जर बायसेक्ट होत असेल त्याचा फॉर्म्युला तयार होतो. काय फॉर्म्युला तयार होतो मग, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. लक्षात आलं का काय. म्हणजे ज्याला इंटरसेक्ट केलंय का त्याच्या दोन्ही बाजूंचा काय घ्यायचा, रेशो. दोन्ही बाजूंचा काय घेतला, रेशो. बघा ना, ए बी आणि कोण घेतला, बी सी, यांचा रेशो घेतला. रेशो म्हणजे डिवायडेशन. इज इक्वल टू मध्ये काय घ्यायचा असतो, जिथं इंटरसेक्ट केला का त्या दोन बाजूंचा रेशो, म्हणजे ही एक बाजू ही एक बाजू, यांचा रेशो घ्यायचा. मग काय घेतला, ए डी अपॉन डी सी. इथपर्यंत कळलं सर्वांना. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. आणि एक थर्ड प्रॉपर्टी लास्टवाली ती आता आपल्याला बघायची. काय थर्ड प्रॉपर्टी लास्टवाली बघा. इफ टू लाईन्स, ह्या काय दिल्या आपल्याला, 2 लाईन्स दिलेल्या आणि ह्या लाईनला इंटरसेक्ट करणाऱ्या 3 पॅरलल लाईन्स आहेत. किती पॅरलल लाईन आहे, 3 पॅरलल लाईन. ही झाली एक पॅरलल लाईन, ही झाली दुसरी पॅरलल लाईन आणि ही झाली तिसरी पॅरलल लाईन. ह्या काय 3 पॅरलल लाईन्स. बघा मग मी याला म्हटलं सपोज ही लाईन आहे एल आणि ही लाईन काय सपोज यम. एक लाईन कोणती, एल, आणि एक लाईन कोणती, यम. आणि इथं 3 पॅरलल लाईन आहे आणि ह्या 3 पॅरलल लाईनला मी नाव दिलं सपोज ए बी सी एक्स वाय आणि काय दिलं, झेड. म्हणजे लक्षात आलं का रे. इथं हा जो इंटरसेक्ट केलेला पॉईंट कोणता असणार आहे, ए. इथं इंटरसेक्ट केलेला बी, इथे इंटरसेक्ट केलेला सी, इथं आणि काय असणार आहे. जर 3 लाईन पॅरल असेल आणि त्या 3 लाईनला जर 2 लाईननी इंटरसेक्ट केलेला असेल तर त्यांचा रेशो पण इक्वलमध्ये असतो. कसा असतो, रेशो पण इक्वल. मग कसा असतो ते आपण बघू. मग ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू एक्स वाय अपॉन वाय झेड. ह्या 3 प्रॉपर्ट्या आहेत. ह्या 3 का आल्या, प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण समजून द्या, काहीच राहणार नाही मग तुमचं. लक्षात येईल का. मग चला पटकन लिहून घ्या. एक